अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर कोरफड घरात लावल्याने काय फायदा होतो याचबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्व गुण संपन्न अशी मानली गेलेली ही कोरफड तर केसांसाठी तर उत्तमच असते, पण त्वचेसाठी सुद्धा ती गुणकारी असते आणि इतर काही औषधींचा सुद्धा उपयोग हा कोरफडीपासून होत असतो। म्हणूनच आपण सगळ्यांच्या घरामध्ये कोरफड घरात लावली जाते। गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच आहे। पण ही कोरफड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही? वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना, फायदे असतात का? तर मग कोणते फायदे असतात? तर याचबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा। कोरफडीबद्दल काय सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार? तर वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचं हे विशेष महत्त्व असतं, विशेष एक ऊर्जा असते असे सांगितले जाते। वास्तुशास्त्रानुसार केवळ घरात ठेवल्याने वस्तूच नाही तर झाड वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते। कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक। कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही, तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत। कोरफड ही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे। तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असेच वास्तुशास्त्र सांगतो। त्याला अपवाद मात्र कोरफड आहे, कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर करते। तर हेच जाणून घ्यायचे आहे की कोरफडी संबंधित काही वास्तू टिप ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये जर फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात। तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे अडचणीसुद्धा दूर होतात। घरामध्ये कोरफड लावणं वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ मानले जाते। हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढतं। घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड अवश्य लावावी। कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते। म्हणून तर ज्या घरात कोणाला नजर लागली असेल असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा कोरफड ही फिरवून कचऱ्यात टाकावी। याने सुद्धा नजरदोष चालला जातो असं म्हणतात। आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या मंत्राची सुद्धा काही आवश्यकता नसते। त्यामुळे हा फक्त उपाय अगदी कोणीही करू शकतो। आणि या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याची गरज असते ती सुद्धा नसते। त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर सुद्धा जगू शकते। कोरफडीचे लहान जे रोप सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीत वरच्या भागाला बांधलं तर अशुभ शक्ती सुद्धा जी आहे ती प्रवेश करत नाही आणि नकारात्मकता घरात येत नाही। त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर काही तोही निघून जातो। कोरफड आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। ती कशी? घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम, प्रगती, पैसा, पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते। पण हे सगळं कसं मिळतं? वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणं उत्तम मानलं जाते। याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर आणि त्यामुळे तुमच्या घरात सुद्धा नकारात्मक ऊर्जा वाढेल। घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घरसुद्धा प्रसन्न होतं आणि प्रसन्न झालं की घरातल्याची जे मन आहे ते सुद्धा प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनाने घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो। त्याचबरोबर घरातील जे वातावरण आहे ते सुद्धा सकारात्मक बनलं जातं। आपल्या आयुष्यात सुद्धा खूप सुंदर घरामध्ये आपण कोरफड लावण्याने सदस्यामध्ये परस्पर शांती राहते, प्रेम राहते आणि कोरफड लावण्याने घरात धनाची आवक टिकून राहते। कोरफडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहते। ही वनस्पती जी आहे ती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते। कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा, म्हणजे घराच्या उत्तर आणि पश्चिम कोपऱ्यात लावू नका। त्यामुळे घरात जे आहे ते अशुभ परिणाम होऊ शकतात। घराच्या बाल्कनी किंवा बागेत कोरफडीचा गर ठेवणे वास्तुशास्त्रानुसार चांगलं आहे। त्याचा जर आपण वापर केल्यानं नकारात्मकता निघून जाते आणि कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात। त्याचबरोबर आर्थिक शर्यत कोरफड वनस्पतीची काळजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका। या झाडांना फार कमी पाणी लागते। जास्त पाणी दिल्याने याची जी पाने आहे ती पिवळी पडतात आणि रोपाची जी वाढ आहे ती सुद्धा व्यवस्थित होत नाही। कोरफडीमध्ये अनेक रोग घालवण्यास सुद्धा
ती औषधी स्वरूपात उपयोगीही पडत असते. वास्तुशास्त्रानुसार आपण हे जाणून घेतले की आरोग्याला सुद्धा आपली कोरफड तर ही खूप फायद्याची आहे. पण हे सगळ्यांना माहिती आहे, पण हे फायदे नेमके कोणते याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. तर बघा, कोरफडीच्या घराचे जे नियम मर्यादित म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात जर रोज सेवन केले ना, तर डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, हायपरटेन्शन यासारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची सुद्धा वेळ येत नाही. पण मगाशी म्हटलं तसं या घरामध्ये नियमित आणि मर्यादित अगदी थोडे थोडे प्रमाणामध्ये रोज सेवन केल्यास हा लाभ कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12 या सगळ्यासोबतच फॉलिक ॲसिड हे सुद्धा महत्त्वाचे घटक असतात. ते आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात. त्याचबरोबर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम हे सगळं एखाद्या कोरफडीच्या पानामध्ये असतं. म्हणजेच रोज कोरफड सेवन करणे हे आपल्यासाठी किती फायद्याचं ठरेल याचा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल. अनेक प्रकारचे त्वचाविकार, रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळण असेल, भाजलेलं असेल, आपल्याला आग होत असेल तर पित्त होणं यासारख्या सुद्धा खूप साऱ्या विकारांवर कोरफड ही उपयुक्त ठरते. पण तुम्हाला जर चटका बसेल किंवा काहीतरी भाजलं, मला रिॲक्शन आली तर पटकन कोरफडीच्या पानाचा तोडायचा आणि तो गर लावायचा आणि तुमच्या स्किनवर तो लावून तुम्हाला छान थंडावा मिळतो आणि स्किनवर आलेले जे रॅशेस आहेत ते सुद्धा कमी होतात. कोरफडीच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल राहतं. टाकून जर आपण ते त्वचेला लावलं तर त्यातून काळेपणा हा कमी होतो, सुरकुत्या कमी होतात. तसेच पिंपलवर सुद्धा हे औषध उपयोगी ठरतं. आणि सनबर्नसारख्या समस्या, उन्हाने जर त्वचा काळवंडली असेल तर त्यावर सुद्धा कोरफडीचा गर हा अत्यंत उपयोगी ठरतो. आणि कोरफडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सगळ्यांना माहीत आहे की ते केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होणारा जो उपयोग आहे, केसांच्या संदर्भात जी काही प्रोडक्ट असतात त्या सर्वांमध्ये कोरफडीच असल्याचा दावा केला जातो. ताजा कोरफडीचा गर जर तुम्ही तुमच्या केसांना लावला तर केस गळती ही नक्कीच थांबते आणि केससुद्धा दाट होतात, मजबूत होतात. फक्त या गोष्टीमध्ये नियमितता हवी, कारण आज लावलाय, एका महिन्यानंतर लावलाय तर मात्र तेवढा परिणाम तुम्हाला दिसणार नाही. आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही जो आहे कोरफडीचा गर हा लावला तर हळूहळू तुमच्या केसांचा जो पोत आहे तो नक्कीच सुधारतो आणि केसांमध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवते. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील जो कोंडा आहे तो सुद्धा कमी होतो. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा कोमट खोबरेल तेलामध्ये जर कोरफडीचा गर तुम्ही लावला, केसांच्या मुळांना लावला तर आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कोरफडचं जे रोप आहे ते लावणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते खूप फायदेशीर आहे. तर अशा या कोरफडीच्या आरोग्यदायी असंख्य फायदे आहेत, परंतु ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी कोरफडीचे सेवन करण्याआधी आयुर्वेदिक जे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावा. आणि कोरफडीला संस्कृतमध्ये कृतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला ॲलोवेरा म्हणतात. अशी ही बहुगुणी असणारी जी कोरफड आहे ती तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ती नक्की लावा, तुमच्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचा उपयोगसुद्धा तुम्ही बऱ्याच जणांकडे कुंडीत कोरफड असते घरी, पण त्यांना त्यांचे उपयोग हे नीट माहीत नसल्यामुळे ते त्यांचा उपयोग करताना दिसत नाहीत. तर कोरफडीचे उपयोग हे भरपूर आहेत, त्याचा लाभसुद्धा तुम्ही नक्की करून घ्या. आणि जर तुमच्याकडे कोरफड आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.